हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी मराठी पाठ 8वा प्रियबाई या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। स्टडी विथ संदीप सर, अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या YouTube चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल। चला तर मित्रांनो, पाहूया पहिला प्रश्न। या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला जो काही विचारलेला आहे तो म्हणजे एका वाक्यात उत्तरे लिहा। याच्यातील जो काही पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव काय आहे। याचे जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव उर्मिला आहे। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव तुम्ही कशावरून ओळखले। याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे पत्रातील दिलेल्या पत्त्यावरून व पत्राच्या उजव्या कोपऱ्यातील मजकुरावरून पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव ओळखले आहे। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। उर्मिला आनंदाने का उडाली। याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे टीव्ही वरील बातमीत आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार घेताना उर्मिलाला तिच्या बाई दिसल्या, त्यामुळे ती आनंदाने उडाली। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। उर्मिला सध्या कोणत्या वर्गात शिकत आहे। याचे जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे उर्मिला सध्या 5वीच्या वर्गात शिकत आहे। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। उर्मिलाने कोणत्या वर्गाच्या आठवणीत पत्रातून कळवल्या आहेत। याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे उर्मिलाने 3रीच्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। उर्मिलाचे बाईच्या घरी येणे जाणे होते हे कोणत्या वाक्यावरून कळते। याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे तुमच्या घराबाहेरचा गुलमोहर आता किती मोठा झालाय या पत्रातील वाक्यावरून उर्मिलाचे बाईच्या घरी येणे जाणे होते हे कळते। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2। खालील प्रश्नांची 4-5 वाक्यात उत्तरे लिहा। याच्यातील पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे उर्मिलाच्या आजोबांनी कोणता सल्ला दिला आणि का दिला। याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे उर्मिलाच्या बाईंना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला म्हणून उर्मिला अभिनंदन करण्यासाठी बाईंना फोन लावत होती, पण मोबाईल कव्हरेज क्षेत्राच्या बाहेरची टेप वाजत होता। त्यामुळे जेव्हा आजोबांनी उर्मिलाला सांगितले की फोनचे काही खरे नाही, त्यापेक्षा बाईंना पत्र लिही हा सल्ला आजोबांनी उर्मिलाला दिला, कारण पत्र बाईंच्या कायम आठवणीत राहील। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। 5वीत आल्यापासून उर्मिलाची कोणकोणत्या गोष्टीत बदल झाला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे 5वीत आल्यापासून उर्मिला एकटी शाळेत जाऊ लागली, अभ्यास खूप करू लागली, खेळत सुद्धा जास्त। ती दररोज संध्याकाळी जवळजवळ 2 तास मैदानावर खेळते। आपण मोठे झाले आहोत असे तिला वाटू लागले आहे। यासारख्या गोष्टीत उर्मिला 5वीत आल्यापासून बदल झालेला दिसतो। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। उर्मिलाने पत्रात कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख केला आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे उर्मिलाने पत्रात बाईंनी शिकवलेल्या कविता, स्नेह संमेलनामध्ये बसवलेले नाटक, सहलीच्या वेळी बाईंनी खेळलेले भन्नाट खेळ, बाईंच्या घराबाहेर असलेले गुलमोहराचे झाड, 5वीत आल्यापासून उर्मिलामध्ये झालेले बदल इत्यादी गोष्टींचा उल्लेख केला आहे। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 3 तुमच्या शब्दात उत्तरे लिहा। याच्यात आपल्याला विचारलेले मित्रांनो ते म्हणजे तुम्ही टीव्हीवरचे कोणकोणते कार्यक्रम बघतात। याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे मी टीव्हीवरचे बातम्यांचे कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम तसेच प्रेरणादायी कार्यक्रम पाहतो। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। टीव्हीवरचे कोणते कार्यक्रम तुम्हाला बघायला आवडतात आणि का आवडतात। याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे मी टीव्हीवरचे बातम्यांचे कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम तसेच प्रेरणादायी कार्यक्रम बघतो, कारण मला त्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मनोरंजन तर होतेच, पण त्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळते। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। तुमच्या घरातील मोठी माणसे तुम्हाला कोणते कार्यक्रम बघायला सांगतात त्यामागील कारणे सांगा। बघा मित्रांनो या ठिकाणी याचं जे काही उत्तर आहे ते म्हणजे आमच्या घरातील मोठे माणसे मला बातम्या, शैक्षणिक कार्यक्रम बघायला सांगतात, कारण दररोजच्या दिवसातील घडामोडी समजाव्यात व माझ्या ज्ञानात भर पडावी यासाठी ते मला सांगत असतात। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न। दूर राहत असलेल्या व्यक्तींना तुमचे विचार, भावना, मत कळवायचे असेल, त्यांना काही विचारायचे असेल तर तुम्ही कोणकोणती माध्यमे वापरतात। याचं जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे दूर राहत असलेल्या व्यक्तींना विचार, भावना व मत कळवायचे असेल किंवा असल्यास मी पत्र तसेच मोबाईल फोन व ईमेल यांसारखी माध्यमे वापरत असतो। पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा प्रकरणाचा स्वाध्याय होता प्रियबाई या प्रकरणाचा, आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे किंवा कंप्लीट केलेला आहे। तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।
थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.